त्या ठिकाणी केला आणि हा जो परिणाम आहे, आज जे काही राजीनामा धनंजय मुंडेला द्यावा लागतोय तो त्याचाच परिणाम आहे। पण फक्त हा विषय इथंच थांबतो असं नाही, धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे। कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि ह्याची सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात, ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती। त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। याच्यामध्ये कोण कोण होतं, सत्तेतले कोण कोण होतं, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी इस्तीफा दिया हा अहंकार होता। सरकारला असं वाटतं की एवढे जास्त आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत की लोकांनी विरोध करू, आंदोलन करू, विरोधी पक्षातल्या आमदारांनी विरोध करू नये, आंदोलन करू, काही फरक त्यांना पडत नव्हता। पण लोकांकडनं तीव्र निषेध त्या ठिकाणी झाल्यानंतर आणि देशमुख परिवाराने जो लढा लढला त्यामुळेच सरकारला झुकावं लागलं। त्यामुळे सामान्य लोकांची ताकद किती असते आज तिथं आपल्याला बघायला मिळालं। दुर्दैव एवढंच आहे की एखादा व्यक्ती त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो व्यक्ती परत येऊ शकत नाही, पण न्याय मिळायला सुरुवात झाली असं आपल्याला कुठेतरी तिथं म्हणावं लागेल। तसंच सूर्यवंशी परिवाराला सुद्धा न्याय आपल्याला येत्या काळामध्ये द्यायचा आहे। पण देशमुख परिवाराची अजून एक मागणी आहे जी लोकांची मागणी आहे की सह आरोपी धनंजय मुंडेला झालंच पाहिजे। कारण का त्या कंपनीकडनं पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती असं भाजपचा आमदार त्या ठिकाणी पुराव्यासकट म्हणत असेल तर मग सह आरोपी करून या सगळ्या विषयामध्ये पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे।